यानंतर पुन्हा एकदा आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात आणि आता बघणार आहोत 9 मोठ्या बातम्या। सर्व पद अजित पवारांनाच हवी म्हणून ते इतरांचं वय काढतात। अजित पवारांच्या टीकेवर रोहित पवारांचं प्रत्युत्तर। तलाठी भरतीच्या एकेका जागेसाठी 25 लाखांची वसुली, रोहित पवारांचा आरोप। तर रोहित पवारांवर कायदेशीर कारवाई करणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। जे मुलं गुणवत्तेची यादीत झालेले आहेत त्यांच्यावर अन्याय का करायचा? ही सगळी मुलं मला भेटली आणि त्यामुळे ज्यांनी बेतल आरोप केले आहेत, रोहित पवारांनी 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला, त्यांच्या विरुद्ध आम्ही आता कायदेशीर कारवाई करतो। फक्त गुजरातीच असाल तर मग महाराष्ट्र तुमचं काम काय? तुमचा एंटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा। मुकेश अंबानी यांच्या वक्तव्यावरून संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। रिलायन्स ही कंपनी इंडियन कंपनी आहे, भारतीय कंपनी आहे, पण त्यांनी काल स्पष्ट केलं गुजराती कंपनी आहे आणि ते असंही म्हणाले की माझी कर्मभूमी गुजरात आहे। मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला? सगळा बाड विस्तारा गुंडाळा, तुमचा अँटेलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा। महाराष्ट्रात तुमचं काम काय? प्रफुल्ल पटेलांसाठी भंडारा गोंदिया मतदारसंघ सोडण्यास भाजपचा नकार। परिणय फुके निवडणूक लढवण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। 1992 मध्ये अयोध्येत गेलेल्या शिवसैनिकांची उद्या बैठक। शिवसेना भवनात उद्या दुपारी 2 वाजता बैठक होणार। सुभाष देसाई शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार। पुण्यामध्ये रविवारी महायुतीचा पहिला मेळावा। महायुतीच्या मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करण्याची शक्यता आणि या संदर्भात आज महायुतीच्या नेत्यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद। पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर। राष्ट्रीय युवक दिनानिमित्त मोदींची तपोवनात भव्य सभा, तर त्यानंतर मोदी ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामाचं दर्शन घेणार। तुरुंगातून सुटल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्यामुळे सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल। पोलीस सुनील केदार यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात लढण्यासाठी नागपूरमध्ये काँग्रेसकडून 38 जण इच्छुक। काँग्रेसचे 22 जण गडकरींविरोधात लढण्यास इच्छुक।